friends, you are welcome in my EGS Physics channel. मित्रांनो, ऑप्टिक्स या टॉपिकमध्ये आपण पुढचं आर्टिकल पाहणार आहोत ते म्हणजे रिफ्रॅक्शन ॲट स्फेरिकल सरफेस अँड लेन्सेस. याच्या पूर्वीच्या लेक्चरमध्ये आपण रिफ्रॅक्शन ॲट प्लेन सरफेस चा स्टडी केलेला आहे. उदाहरणार्थ ग्लास सरफेस आपण घेतला, ग्लास स्लॅब घेतला. हा ग्लास स्लॅबवरती जर आपण लाईट इन्सिडेंट केला तर त्याच्यामध्ये लाईटचं बेंडिंग होतं, किंवा या ग्लास स्लॅबमधून जर लाईट येत असेल किंवा याच्या खाली जर एखादा ऑब्जेक्ट ठेवला तर आपल्याला त्याची डेप्थ जी आहे ती कमी झाल्यासारखी दिसते. म्हणजे या ग्लासची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स बरोबर काय आहे, म्यू इज इक्वल टू काय आहे, रिअल डेप्थ डिवाइडेड बाय अपरंट डेप्थ. हा जो फॉर्म्युला आहे तो याच्या अगोदरच्या लेक्चरमध्ये पाहिलेला आहे. आता या लेक्चरमध्ये आपण काय करणार, रिफ्रॅक्शनच शिकणार आहोत, पण कुठं, ॲट स्फेरिकल सरफेस. जो कर्व सरफेस असतो त्या कर्व सरफेसच्या ठिकाणी कसं रिफ्रॅक्शन घडतं ते पाहायचं आहे. याच्या अगोदर आपण प्लेन सरफेसच्या ठिकाणचं रिफ्रॅक्शन शिकलोय. आता काय करायचंय, स्फेरिकल सरफेसच्या ठिकाणी रिफ्रॅक्शन कसं घडतं ते आपण पाहणार आहोत. आता हे रिफ्रॅक्शन लेन्समधून जेव्हा बघतो आपण तेव्हा त्याच्या वेगवेगळ्या इमेजेस तयार होतात. त्या कशा तयार होतात काय ते आपण बघणार आहोत. तत्पूर्वी लेन्स म्हणजे काय हे समजून घेऊया. व्हॉट इज मीन बाय लेन्स. लेन्स म्हणजे नेमकं काय, तर लेन्स म्हणजे एक ट्रान्सपरंट मटेरियलचा एक तुकडा की ज्याचे दोन सरफेस कर्व असू शकतात किंवा एक कर्व आणि एक प्लेन सरफेस असू शकतो. इट इज अ पीस ऑफ ट्रान्सपरंट मटेरियल विच इज बाउंडेड बिटवीन टू कर्व और वन कर्व अँड वन प्लेन सरफेस. लेन्स म्हणजे काय आहे, तर ट्रान्सपरंट मटेरियलचा एक तुकडा आहे, पीस. आणि तो कसा आहे, इट इज दिस मटेरियल इज बाउंडेड बिटवीन टू कर्व्ड सरफेसेस. दोन कर्व सरफेस असतील त्या कर्व सरफेसमध्ये हा बंदिस्त असतो, किंवा एक प्लेन आणि एक कर्व सरफेस अशा पद्धतीनं सुद्धा असू शकतं. आता जर समजा अशा पद्धतीनं जर असेल तर या ठिकाणी काय केलंय बघा, जो सेंट्रल पार्ट आहे तो कसा आहे, त्याची थिकनेस ही जास्त आहे, थिकर पार्ट. आणि पेरिफेरी जी आहे म्हणजे कडेचा भाग जो आहे तो त्याची थिकनेस कशी आहे, कमी आहे. अशा पद्धतीनं फुगीर जर अशा पद्धतीचा ट्रान्सपरंट मटेरियलचा एखादा तुकडा घेतला तर हा काय होतो, एक लेन्स होतो. किंवा याच्यामध्ये असं सुद्धा असू शकतं की एक बाजू त्याची प्लेन आहे आणि दुसरा भाग जो आहे तो कसा आहे, कर्व आहे. असं जरी असलं तरी हा सुद्धा काय आहे, लेन्स आहे. लेन्सचे मुख्य दोन प्रकार पडतात, एक कॉन्केव्ह लेन्स आणि दुसरा कॉन्व्हेक्स लेन्स. पहिला कॉन्केव्ह लेन्स आणि दुसरा प्रकार कुठला आहे, कॉन्व्हेक्स. कॉन्केव्ह याला आपण अंतर्वक्र भिंग असं म्हणतो, कॉन्व्हेक्सला काय म्हणतो, बहिर्वक्र भिंग. बरोबर. कॉन्केव्ह मध्ये अंतर्वक्र याचा अर्थ काय, आतल्या बाजूनं खोलगट झालेला अशा पद्धतीचा जो लेन्स असतो त्याला काय म्हणायचं आहे, कॉन्केव्ह लेन्स. आणि दुसरा प्रकार कॉन्व्हेक्स, तो काय असतो, बहिर्वक्र भिंग त्याला मराठीमध्ये शब्द आहे, आणि तो बाहेरच्या बाजूने फुगीर झालेला असतो. असा जो लेन्स आहे त्याला काय म्हणतो आपण, कॉन्व्हेक्स लेन्स असं म्हणतो. आता पहिला आपण काय करूया, कॉन्केव्ह लेन्सचा विचार करूया. याच्यामध्ये काय असतं, सेंट्रल पार्ट जो आहे तो काय असतो, थिन असतो, पातळ असतो, त्याची जाडी कमी असते. आणि पेरिफेरियल म्हणजे कडेचा, पेरिफेरीच्या साईडला म्हणजे एकदम बाजूचा कडेचा जो भाग असतो त्या लेन्सचा तो कसा असतो, त्याची थिकनेस ही जास्त असते, थिकर पार्ट असतो.
आता याच्यामध्ये दोन्ही सरफेस कसे आहेत, आतल्या बाजूला असे कर्व झालेले आहेत, खोलगट झालेले आहेत. त्याला काय म्हणायचं आहे, डबल कॉन्केव किंवा बाय कॉन्केव लेन्स म्हणायचं आहे. दोन बाजू याच्या कॉन्केव आहे. त्याच्यानंतर दुसरा प्रकार असतो तो म्हणजे काय असतो, प्लेनो कॉन्केव. एक बाजू त्याची प्लेन असते आणि दुसरी बाजू काय असते, कॉन्केव असते. अशा पद्धतीचा जो लेन्स आहे त्याला काय म्हणायचं आहे, प्लेनो कॉन्केव लेन्स. आणि तिसरा प्रकार कॉन्केव कॉन्व्हेक्स, जेच या पद्धतीने असेल. एक बाजू त्याची कॉन्केव असेल आणि दुसरी बाजू जी असेल ती काय असेल, कॉन्व्हेक्स असेल. कॉन्व्हेक्स कॉन्केव असं सुद्धा म्हटलं जातं. एक बाजू कॉन्व्हेक्स आणि दुसरी बाजू कॉन्केव. तर अशा पद्धतीनं याचे 3 प्रकार पडतात कॉन्केव लेन्स. आणि त्याच्यानंतरचा जो प्रकार आहे तो कॉन्व्हेक्स लेन्स. कॉन्व्हेक्स लेन्स मध्ये सुद्धा काय आहे, बाय कॉन्व्हेक्स किंवा डबल कॉन्व्हेक्स त्याला म्हटलं जातं. दोन्ही बाजू काय असतात, कॉन्व्हेक्स असतात. हा पहिला प्रकार. दुसऱ्या प्रकारामध्ये एक बाजू प्लेन असेल आणि दुसरी बाजू काय असेल, कॉन्व्हेक्स असेल. याला काय म्हणायचं, प्लेनो कॉन्व्हेक्स म्हणायचं. प्लेनो कॉन्व्हेक्स लेन्स म्हणजे एक बाजू प्लेन आणि दुसरी बाजू कॉन्व्हेक्स. आणि तिसरा प्रकार आहे तो कॉन्केव कॉन्व्हेक्स. एक बाजू कॉन्केव आणि दुसरी बाजू कॉन्व्हेक्स, अशा पद्धतीचा लेन्स असेल. तर असे 3 प्रकार आपण काय करतो, या कॉन्व्हेक्स लेन्सचे पाहत असतो. आपण यापूर्वी कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स पाहिलेले आहेत. हे कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स नुसार आपल्याला या लेन्समधनं जे इमेज फॉर्मेशन होत असतं त्याचा स्टडी करायचा असतो. मित्रांनो, यानंतर आपल्याला एक महत्त्वाचं आर्टिकल शिकायचं आहे, ते म्हणजे रिफ्रॅक्शन ॲट सिंगल स्पेरिकल सरफेस. स्पेरिकल सरफेसच्या ठिकाणी जे रिफ्रॅक्शन घडतं ते कशा पद्धतीनं घडतं त्याचा आपण इथं अभ्यास करणार आहोत. आता हे जे स्पेरिकल सरफेस विचार घेत फक्त एक सिंगल स्पेरिकल सरफेस विचारात घेणार आहोत. आता हा स्पेरिकल सरफेस कोणता घेणार आहोत, XPY हा एक स्पेरिकल सरफेस किंवा कर्व सरफेस आहे असं कन्सिडर करूया. हा जो स्पेरिकल सरफेस आहे तो काय आहे, 2 माध्यम सेपरेट करतो. कन्सिडर अ सिंगल कर्व्ड सरफेस which separates 2 media having absolute refractive indices mu1 or n1 and n2. n1 and n2. n1 काय असेल, पहिल्या मीडियमची ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. फर्स्ट मीडियम जे आहे त्याची ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आणि n2 म्हणजे काय असेल, जे सेकंड मीडियम आहे, दुसरं माध्यम आहे, त्याची ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स असेल. सपोज second medium is denser medium and first medium is rarer medium. That means n2 is greater than n1. म्हणजे दुसऱ्या माध्यमाची रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स ही पहिल्या माध्यमापेक्षा जास्त असेल. याचाच अर्थ काय, दॅट मीन्स लाईट रेज ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम. आता आपण या कर्व सरफेसचा किंवा स्पेरिकल सरफेसचा विचार करूया. हा जो कर्व सरफेस आहे तो एका स्पेरिकल किंवा स्पेअरचा पार्ट असतो. या स्पेअरचा सेंटर त्याला आपण काय म्हणतो, सेंटर ऑफ कर्वेचर असं म्हणतो. या ठिकाणी सी हा काय आहे, सेंटर ऑफ कर्वेचर आहे. मग या ठिकाणी याचा जो इथला पार्ट आहे, हा जो पॉइंट आहे त्याला काय म्हणतो आपण, पोल असं म्हणतो. या पोल मधून
आणि या सेंटर ऑफ कर्वेचर मधून जाणारी जी लाईन असते त्याला प्रिन्सिपल ऍक्सिस असं म्हटलं जातं. हा काय याचा प्रिन्सिपल ऍक्सिस आहे. आता या ठिकाणी हा जो कर्व सरफेस आहे, स्पेरिकल सरफेस आहे, त्याची रेडियस, त्या रेडियसला काय म्हटलं जातं, रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हटलं जातं. मग असं जर असेल तर हे जे डिस्टन्स आहे, डिस्टन्स पीसी, इट इज कॉल्ड रेडियस ऑफ कर्वेचर आर. हे आर या लेटरने आपण दाखवू शकतो. त्याला तुम्ही काय म्हणणार, रेडियस ऑफ कर्वेचर असं म्हणणार. त्याच्यानंतर पुढं या ठिकाणी ओ हा एक पॉइंट ऑब्जेक्ट आहे. कन्सिडर अ पॉइंट ऑब्जेक्ट ओ विच इज सिच्युएटेड ऑन प्रिन्सिपल ऍक्सिस अँड ॲट अ डिस्टन्स u फ्रॉम पोल P. आपण काय केलंय, ओ हा एक पॉइंट ऑब्जेक्ट विचारात घेतलेला आहे आणि हा पॉइंट ऑब्जेक्ट कुठं आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस वरती आहे. त्याचबरोबर हा किती अंतरावरती आहे, u एवढ्या अंतरावरती आहे. सपोज दिस ऑब्जेक्ट विच इज सिच्युएटेड इन फर्स्ट मीडियम, पहिल्या माध्यमामध्ये हा काय आहे ठेवलेला आहे, प्रिन्सिपल ऍक्सिस वरचा हा पॉइंट आहे. आता हा जो पॉइंट ऑब्जेक्ट आहे याची इमेज कुठं तयार होईल हे आपल्याला पाहायचं आहे. त्यासाठी काय करावं लागतं, आपल्याला दोन रेज विचारात घ्यावे लागतात. याच्यापासून, या पॉइंट ऑब्जेक्ट पासून अनेक रेज निघणार आहेत, त्याच्यापैकी फक्त दोन रेज विचारात घेऊया. पहिला जो रे आहे तो रे ओपी, तो आपण डायरेक्ट प्रिन्सिपल ऍक्सिस वरून इन्सिडेंट होतो असं मानलेलं आहे. बरोबर आहे. म्हणजेच तो पी या ठिकाणी बरोबर परपेंडिक्युलर डायरेक्शन मध्ये इन्सिडेंट होणार, नॉर्मली इन्सिडेंट होणार. मग याचं डेव्हिएशन होत नाही. जो रे नॉर्मली इन्सिडेंट होतो त्याचं डेव्हिएशन होत नसतं, हे आपल्याला माहिती आहे. असं जर असेल तर हा जो ओपी रे आहे, हा ओपी रे आहे तसाच पुढं पुढं चालत जाईल. म्हणजेच या प्रिन्सिपल ऍक्सिस वरूनच तो पुढं निघून जाईल. दिस ओपी रे ट्रॅव्हल्स अलॉंग दिस प्रिन्सिपल ऍक्सिस. हा जो रे आहे तो प्रिन्सिपल ऍक्सिस वरून पुढे जाईल विदाउट डेव्हिएशन, त्याचं कुठलंही डेव्हिएशन होणार नाही. नाउ कन्सिडर अनदर रे दॅट इज रे ओ ए. काय करायचं, दुसरा रे कन्सिडर करूया, अनदर रे. नाउ दिस रे ओ ए इज ऑब्लिकली इन्सिडेंट ऑन दिस XY सरफेस. हा जो XY सरफेस आहे, हा XY सरफेस दोन मीडिया सेपरेट करतोय, दोन माध्यम सेपरेट करतोय आणि या XY सरफेस वरती हा ऑब्लिकली इन्सिडेंट करतोय आणि तो कुठं टच होतोय, हे या पॉइंटच्या ठिकाणी या सरफेसला टच होतोय. लक्षात आहे. आता हा जो रे आहे ओ ए, हा काय झाला, या ठिकाणी इन्सिडेंट रे झाला. आता इथं तो आल्यानंतर ए या ठिकाणी तो सरळ जायला पाहिजे होता या डॉटेड लाईन वरून, पण तसं होत नाही, कारण इथं काय झालं, माध्यम चेंज झालं, मीडियम चेंज झालं. आता मीडियम चेंज झाल्यानंतर आणि ऑब्लिकली इन्सिडेंट होत असेल तर त्या रेचं डेव्हिएशन होतं हे आपल्याला माहिती आहे. आणि याचं काय होणार आहे, मग या रेचं बेंडिंग होणार आहे. हा सरळ न जाता त्याचं काहीतरी कोणामध्ये तो काय होणार, त्याचा मार्ग बदलणार. मग काय होणार आहे, रिफ्रॅक्शनमुळं किंवा रिफ्रॅक्शन घडत असताना हा जो रे ओ आहे त्याचं डेव्हिएशन होईल आणि तो कुठे येईल, या ठिकाणी असं त्याचं बेंडिंग होईल. आता हे बेंडिंग होत असताना कसं होणार आहे, अवे फ्रॉम नॉर्मल, सॉरी टुवर्ड्स नॉर्मल. तर या ठिकाणी नॉर्मल कोणती असणार आहे, ए या ठिकाणी परपेंडिक्युलर लाईन काढायची, ती कशी असेल, या रेडियस वरून असेल. CA ही रेडियस, इट ऍक्ट्स ॲज अ नॉर्मल. ही जी रेडियस असते CA ती काय होते, ए या ठिकाणी नॉर्मलचं काम करते. मग हा रे काय होतोय, रेअरर मीडियम मधून डेन्सर मीडियम मध्ये जातोय. वेन रे ट्रॅव्हल्स फ्रॉम रेअरर मीडियम टू डेन्सर मीडियम इट बेंड टुवर्ड्स नॉर्मल, म्हणजे तो नॉर्मलच्या दिशेमध्ये वळणार आहे. मग हा सरळ न जाता तो नॉर्मलच्या बाजूला बेंड होईल. असा सरळ जायला पाहिजे होता, पण तो काय झाला, नॉर्मलकडे थोडासा वळला आणि तो फायनली कुठे येईल, मग आय या ठिकाणी या ऍक्सिसला येऊन मिळेल. या आय या ठिकाणी काय होतं, ओपी रे आणि ओए रे
रिफ्रॅक्शन झाल्यानंतर एकत्र येतात आणि ज्या ठिकाणी हे दोन रे एकमेकांना मिळतात त्या ठिकाणी या पॉइंट ऑब्जेक्टची इमेज फॉर्म होते. काय होतं? हा जो पॉइंट ऑब्जेक्ट ओ आहे त्याची इमेज कुठे तयार होते? आय या ठिकाणी तयार होते. सपोज दिस इमेज आय इज प्रोड्युस्ड ॲट अ डिस्टन्स व्ही फ्रॉम पॉइंट पी. पी हा जो पोल आहे त्या पोल पासून व्ही एवढ्या अंतरावरती ही इमेज तयार झाली. आता या ठिकाणी आपण असं सपोज करूया, हा जो इन्सिडेंट रे आहे ओ ए, दिस ओ ए इन्सिडेंट रे मेक्स अन अँगल अल्फा विथ प्रिन्सिपल ॲक्सिस. हा जो इन्सिडेंट रे आहे तो या प्रिन्सिपल ॲक्सिस बरोबर अल्फा एवढा अँगल करतो. हा जो ए आय हा जो रे आहे तो काय? रिफ्रॅक्टेड रे. दिस रिफ्रॅक्टेड रे मेक्स अन अँगल बीटा विथ दिस प्रिन्सिपल ॲक्सिस. प्रिन्सिपल ॲक्सिस बरोबर हा रे किती अँगल करतोय? बीटा एवढा अँगल करतोय. त्याचप्रमाणे दिस रेडियस एसी, रेडियस एसी मेक्स अँगल गॅमा. या ठिकाणी गॅमा एवढा अँगल केलेला आहे. आता रिफ्रॅक्टेड रे आणि नॉर्मल याच्यामधला अँगल असतो त्याला अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असं म्हणतो. आर म्हणजे काय असेल? अँगल ऑफ रिफ्रॅक्शन असेल. आय म्हणजे काय असेल? अँगल ऑफ इन्सिडेन्स असेल. आता ह्या सगळ्या टर्म आपण बघितल्यानंतर आपल्याला काय करायचं आहे? एक फॉर्म्युला डिराईव्ह करायचा आहे. आता हा फॉर्म्युला डिराईव्ह करत असताना सर्वप्रथम आपण काय करूया? स्नेल्स लॉचा विचार करूया. अकॉर्डिंग टू स्नेल्स लॉ, refractive index of this second material with respect to first material, it is denoted by n/1 which is equal to sin I upon sin R. This n/1 it is called relative refractive index. n/1 refractive index of second medium with respect to first medium, याला काय म्हणायचं? रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. बरोबर काय असतं? साइन आय डिवाइडेड बाय साइन आर हा रेशो असतो. बरोबर आहे. आता अजून एक फॉर्म्युला आहे रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स मधलं रिलेशन बिटवीन रिलेटिव्ह रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स अँड ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडायसेस. आता इथे n1 हे काय आहे? पहिल्या मीडियमची ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स विथ रिस्पेक्ट टू व्हॅक्यूम इट इज कॉल्ड ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स. आता n2 ही दुसऱ्या मीडियमची ॲब्सोल्यूट रिफ्रॅक्टिव्ह इंडेक्स आहे. मग हे n1 n2 आणि हे n21 यांच्यामधलं रिलेशन काय आहे? वी ऑल्सो नो दॅट रिलेशन n21 इट इज ऑल्सो इक्वल टू n2 अपॉन n1. हे रिलेशन आपल्या सर्वांना माहिती आहे. ही किंमत याच्यामध्ये सबस्टिट्यूट केली तर आपण हेच रिलेशन असं सुद्धा मांडू शकतो. n2 अपॉन n1 इज इक्वल टू साइन आय अपॉन साइन आर. याचं क्रॉस मल्टिप्लाय करूया आपण. मग काय होईल? n1 इंटू साइन आय इज इक्वल टू n2 इंटू साइन आर. याला इक्वेशन नंबर 1 म्हणूया. ठीक आहे. आता हे इक्वेशन मी वरती घेतो. n1 साइन आय इज इक्वल टू n2 साइन आर. इक्वेशन नंबर 1. ठीक आहे. आता याच्यानंतर आपण थोडस जॉमेट्रीचा विचार करूया याच्यामध्ये. आता ही जी जॉमेट्री आहे याच्यामध्ये पहिल्यांदा हा जो ट्रायंगल आहे कुठला? ओएसी ट्रायंगल मध्ये आय हा काय आहे? एक्सटेरियर अँगल आहे. बाह्य कोन आहे त्रिकोणाचा. मग आपल्याला जॉमेट्रीनुसार काय लक्षात येतं? तर या एक्सटेरियर अँगलचं माप हे काय असतं? त्याच्या रिमोट इंटेरियर अँगलच्या बेरजे एवढं असतं. बरोबर की नाही? म्हणजे आय इज इक्वल टू काय होणार आहे? अल्फा प्लस गॅमा.
हा बाह्यकोन, त्याचे हे दूरस्थ अंतरकोन, यांची बेरीज केली, ही बेरीज कुणा एवढी भरते? या बाह्यकोना एवढी. म्हणजेच फ्रॉम फिगर I इज इक्वल टू काय असणार आहे? अल्फा प्लस गॅमा. गॅमा त्यानंतर हा जो अँगल आहे आय काय होतंय? हा गॅमा आणि अल्फा यांच्या बेरजे एवढा असणार आहे. त्याच पद्धतीनं हा जो ट्रायंगल आहे ACI या ट्रायंगल मध्ये हा गॅमा हा काय होतो? एक्सटेरियर अँगल येतो आणि आर आणि बीटा हे इंटेरियर अँगल येतात. त्याच पद्धतीने आपण असं सुद्धा लिहू शकतो, काय होईल? गॅमा इज इक्वल टू आर प्लस बीटा. दॅट मीन्स आर इज इक्वल टू गॅमा मायनस बीटा. या पद्धतीने हे अँगल तयार होते. आता या ठिकाणी जे इक्वेशन 1 आहे याच्यामध्ये काय आहे? हा जो साइन आय आहे आणि हा साइन आर आहे त्याचा आपण विचार करूया. या ठिकाणी हा जो ऑब्जेक्ट आहे तो पॉइंट ऑब्जेक्ट आहे आणि याच्यापासून निघणारे जे रेज आहेत ते इथं आलेले आहेत ए पर्यंत. हे जे अंतर आहे ते काय आहे? अतिशय लहान असतं. म्हणजे ए पॉइंट इट इज क्लोज टू पॉइंट पी. याचा अर्थ ए हा पी पासून फार लांब नाही. हे अंतर अतिशय कमी असेल. म्हणजेच हे रे कसे आहेत? पॅरॅक्सियल रेज आहेत. पॅरॅक्सियल याचा अर्थ ऍक्सिसला जवळ असणारे. ठीक आहे. तर हा जो ए पॉइंट जो आहे तो कसा असेल? या पी पॉइंटच्या अगदी जवळ असेल. असं जर असेल तर हा आय आणि हा आर हे कसे असणार आहेत? अतिशय लहान असतील. जर हे अँगल आपण रेडियन या युनिटमध्ये मोजले असतील तर साइन आय याची किंमत काय असते? आय एवढीच येते आणि साइन आर ची किंमत आर एवढीच येते. आय अँड आर व्हेरी स्मॉल. हे कसे आहेत? अतिशय लहान आहेत. मग काय होतं? देअरफॉर साइन आय इट इज नियरली इक्वल टू आय अँड साइन आर इट इज नियरली इक्वल टू आर. हे साइन आय ची किंमत काय आणि सिंगल आय याची किंमत दोन्ही सारखेच असणार. कारण इथं आपण जे युनिट वापरतो काय असतं? रेडियन युनिट. इफ आय अँड आर इज व्हेरी स्मॉल अँड मेजर इन रेडियन then we get sin I nearly equal to I, sin R is nearly equal to R. Then equation 1 becomes, equation 1 मध्ये कसा बदल होईल? इक्वेशन 1 जे असेल त्याच्यामध्ये हे आपल्याला असं लिहिता येईल N1I is equal to N2R असं लिहिता येईल. N1I is equal to N2R. आता I आणि R च्या किमती याच्यामध्ये सबस्टिट्यूट करूया. असं जर केलं तर हेच इक्वेशन कसं मिळेल? N1 इंटू I ची किंमत इथं काय येते? अल्फा प्लस गॅमा इज इक्वल टू इथं काय असेल? N2 इंटू आर ची किंमत काय असेल? गॅमा मायनस बीटा. तर हे जे इक्वेशन आहे ते आपण सिम्प्लिफाय करूया. N1 अल्फा प्लस N1 गॅमा इज इक्वल टू N2 गॅमा मायनस N2 बीटा. तर या ठिकाणी अल्फा आणि बीटाच्या टर्म एका बाजूला घेऊया आणि गॅमाची टर्म एका बाजूला घेऊया. काय होईल मग? N1 अल्फा ही जी टर्म आहे बीटाची तिकडे घेतल्यानंतर प्लस होईल प्लस N2 बीटा इज इक्वल टू इथे काय असेल? N2 गॅमा मायनस
N1 गॅमा या पद्धतीने घ्यावं लागेल. आता याच्यातून गॅमा कॉमन काढलं तर काय राहील N2 मायनस N1 इंटू गॅमा. इकडे काय असेल N1 अल्फा प्लस N2 बीटा. आता ही जी फिगर आहे याचा विचार करूया आपण. अल्फा बीटाच्या किमती घेऊया. ही जी फिगर आहे याच्यामध्ये आपल्याला काय करायचं, अल्फाची किंमत काढायची. अल्फा बरोबर काय असेल, हा जो आर्क आहे आर्क अपॉन रेडियस हा फॉर्म्युला आहे. आता या ठिकाणी आर्क जो येतो तो आर्क एपी डिवायडेड बाय हे जे डिस्टन्स आहे ओपी याची किंमत सारखी येते. फ्रॉम फिगर आर्क अल्फा इज इक्वल टू आर्क एपी डिवायडेड बाय ओपी. त्याच पद्धतीनं बीटा इज इक्वल टू काय असेल, आर्क एपी डिवायडेड बाय हे जे अंतर आहे ते कुठलं आहे पी आय, आणि गॅमा इज इक्वल टू आर्क एपी डिवायडेड बाय पी सी. या जर किमती आपण ठेवल्यावरच्या इक्वेशन मध्ये तर ते इक्वेशन कसं मिळेल, इक्वेशन आपल्याला असं मिळवता येईल N1 इंटू अल्फा. अल्फाची किंमत काय आहे आर्क एपी डिवायडेड बाय ओपी प्लस N2 इंटू आर्क एपी डिवायडेड बाय बीटाची किंमत काय आहे आय इज इक्वल टू काय होईल N2 मायनस N1 इंटू गॅमाची किंमत काय आहे आर्क एपी डिवायडेड बाय पीसी. आता या पूर्ण इक्वेशन मध्ये आर्क एपी न डिवाइड केलं तर हे सगळं निघून जाईल आणि काय राहील N1 अपॉन ओपी प्लस N2 अपॉन पी आय इज इक्वल टू N2 मायनस N1 डिवायडेड बाय पीसी. आता हे जे इक्वेशन आलेलं आहे याच्यामध्ये काय करायचं आहे, या ओपी पी आयच्या किमती सबस्टिट्यूट करायच्या आहेत अकॉर्डिंग टू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन्स. कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन नुसार ओपी हे जे अंतर आहे ते पी पासून सुरुवात करावं लागेल आणि या बाजूला जावं लागेल. हे अंतर किती येईल मायनस यू येईल. अकॉर्डिंग टू न्यू कार्टेशियन साइन कन्व्हेन्शन ओपी इज इक्वल टू मायनस यू, पी आय इज इक्वल टू प्लस व्ही आणि पी सी इज इक्वल टू काय असणार आहे आर असणार आहे. मग या ज्या किमती आहेत त्या या जर इक्वेशन मध्ये सबस्टिट्यूट केल्या तर आपल्याला काय मिळते बघा N1 अपॉन मायनस यू प्लस इथं काय असेल N2 अपॉन व्ही इज इक्वल टू N2 मायनस N1 अपॉन आर. हे सगळे पॉझिटिव्ह असते आर आणि व्ही, यू फक्त निगेटिव्ह असते. मग याच्यामध्ये जी टर्म्स आहेत त्या रिअरेंज करूया. काय होईल मग N2 अपॉन व्ही मायनस N1 अपॉन यू इज इक्वल टू N2 मायनस N1 अपॉन आर. आता हे जे इक्वेशन आहे ते इक्वेशन कशासाठी वापरतो आपण, सिंगल कर्व सरफेस वरून जे रिफ्रॅक्शन घडतं
त्याच्यामध्ये जे काही पॅरामीटर्स इन्क्लूड आहे त्यांच्यामधलं रिलेशन दाखवण्यासाठी इक्वेशन आपण रिप्रेझेंट करतो. या इक्वेशनला इक्वेशन 2 किंवा इक्वेशन 3 प्रमाणे येतो. ठीक आहे. तर या पद्धतीनं आपल्याला हे रिफ्रॅक्शन ॲट सिंगल कर्व सरफेस पाहता येईल किंवा त्याच्यासाठीचं हे रिलेशन असेल.